हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. काल बाप्पांचं विसर्जन झालं. आज आता सकाळी उठून म्हटलं आता हे सगळं आवरावं, कारण रात्रभर आम्ही असंच ठेवलं होतं ते मातीची मूर्ती विरघळेपर्यंत. तोपर्यंत पक्ष्यांची गडबड. त्यांना वाटलं हे आज नवीन काय आहे, रोज इथे काहीच नसतं. खारुताईची पण झाली गडबड. ती पण घाबरत घाबरत आली, घेऊन पळाली. आज इथे खाल्लं नाही, घेऊन गेली. चला आता सगळं आवरायला घेऊया. सगळ्यात आधी म्हटलं देवपूजा करून घेतली. आता आमचे छोटे बाप्पा त्यांच्या जागी विराजमान झालेत. बाप्पा गेले. आहे का शोभा त्या डेकोरेशनला? काहीच नाही. चला आता हे सगळं आवरायला घेऊया, नाही तर परत आपलं रुटीन सुरू झालं. ट्रेन, प्रवास, घर की हे सगळं राहणार. आज सुट्टी आहे तर म्हटलं सगळं उरकून घ्यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अहो आहे. कोणताही कार्यक्रम असू देत किंवा बाप्पा आले, नवरात्र, देवी असू दे, दिवाळी असू दे, लग्न समारंभ, सुरुवातीला आपण सगळं उत्साहाची तयारी सगळी छान करतो. पण एकदा तो कार्यक्रम पार पडला की त्याच्यानंतरची ती आवरावर असते की नाही, ती आपल्याला नकोशी वाटते. कारण ते आवरून ठेवायचं असतं आणि आधी जे करतो तो उत्साह असतो, काहीतरी त्यातनं आनंद मिळणार असतो, कुणीतरी येणार असतं, पण ते करावंच लागतं. आणि आता बघा माझ्या व्लॉगमध्ये हेच आहे रुटीन. वेगळं काय मिळणार दाखवणार मी तुम्हाला. आज ही कामं आहेत. ही बघा सगळ्या फुलांच्या माळा काढून ठेवल्यात. विसर्जनाला ते गवत लय भारी दिसते. कुठलं ते असलं ठेवते असते. मी ह्यावेळेस ठेवलं पहिल्यांदा. तिथं का गेल्या वर्षी नव्हतं? ठेवलंच नव्हतं. गेल्या वर्षी पाठ ठेवले, तर घेतलं खाली आणि हाय म्हटलं तर ते ठेवलं त्याच्यावर. कारण पाठाचा अंदाज येणं म्हणजे पाठ आपोआप बसेल ना याच्यावर. अंदाजे रांगोळी काढता घेतली म्हणजे खोलू ना. त्याला मापाला असं द्यायचं का? ह्याला शिवायचं आहे म्हणते. नाही पण अंदाजे त्याला येईल का? माप त्याला कळेल का? कळतंय. चल साधारणपणे त्याला बघूया किती सांगावं लागेल. हे त्याला कमी करता येईल का विचारूया. बाय हे कमी कर, हे कमी करायचं असं छोटं छोटं हे करून. आणि मग ही पट्टी पण छोटी थोडी कमी करायची. असं करायचं. कितीचं अंतर पाहिजे सांग. हे आपण आता ह्याला लावलं, पुढच्या वर्षी आपण ह्याला कसं बांधणार? असं सेलोटेपने चिकटवायचं. काय करायचं? ह्यालाच लावलं पाहिजे, शिवलं पाहिजे है ना. राहू दे, करूनच घ्यायचं काय. आता सगळं साहित्य बॉक्समध्ये भरून ठेवायचं. त्यामुळे बाहेरचं सगळं आवरायला घेतलं, कारण तिथे पण काही साहित्य होतं ना. आणि बाप्पांच्या विसर्जनाचं पाणी आहे ना, ते थोडं थोडं घरच्या झाडांना घातलं. थोडी माती पण एक दोन कुंडीत थोडीशी त्यांची आठवण म्हणून ठेवली. आणि आता खूप भूक लागली, तर आज मी काय बनवलं माहिती आहे? रात्रीच्या उरलेल्या चपाती भाकरीचे तुकडे म्हणतात आमच्याकडे त्याला. कोणी फोडणीची पोळी पण म्हणतं. आणि आमच्याकडे त्याच्यातनं दूध घालून खातात. छान लागतं चवीला. हो, तुमच्या आवडीचा नाश्ता बनवला आहे. म्हणजे काहीही नसेल आणि त्यांना हा नाश्ता जर मी रोज दिला ना तरी रोज खाणार. आता बघा अजून मागच्या माळा काढायचा मागच्या राहिल्यात. आता खाऊन पुन्हा कामाला लागायचं. आता काय व्हिडिओमध्ये असणार आमच्या. बघा हे असंच नॉर्मल जीवन. कारण काय माहिती आहे, व्हिडिओ बघणाऱ्यांना ना काहीतरी वेगळं लागतं. ते मी कुठून आणून सांगा बरं. म्हणजे मी बघते व्लॉग, त्याच्यामध्ये कधी भांडणं, कधी काय चिडचिड, असं काहीतरी वेगळं एखादं नाट्यमय. रोजचं जीवन असं नाट्यमय असतं का? नाही. कसं असतं आपलं? उठा, कामाला लागा, साधं सोपं सरळ. आणि आपल्या चॅनलचं नाव काय आहे? प्रियास लवली लाईफ. जीवनाचा आनंद घ्यायचा आहे बस. मग त्याच्यामध्ये अशाच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार की ज्याच्यातून तुम्हालासुद्धा आनंद होईल आणि पॉझिटिव्ह वाटेल. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आनंददायी होईल. प्रत्येक क्षण आनंदाने जगावासा वाटला पाहिजे असं काहीतरी देण्याचा, सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. तुमच्याशी गप्पा करत असते, कधी माझं मन मोकळं करत असते. तर आता हे सगळं बांधून घेतलं. पटापट सगळे बॉक्स भरून व्यवस्थित पॅक करून ठेवले. आता हे पुढच्या वर्षीच उघडणार आहेत ना, तर आवरायलासुद्धा बराच वेळ जातो. व्हिडिओमध्ये ही 2-3 मिनिटाची क्लिप असते, पण किती तास गेले त्याच्यामध्ये. त्या फुलांच्या माळा धुवून घेते. हे बघा सगळं आवरून झाले. सगळे बॉक्स जिकडच्या तिकडे टाकले जातात. केर फरशी झाली की झाली. कारण आज कामांचा धडाकाच लावला आहे. आता बेडमधली खिडकी ना पूर्ण उघडत नाही, तर त्या खिडकीवाल्याला पण बोलवलं आहे. कारण नंतर ते पडदे घेऊन जायचे आहेत. काय आलं? कशाला ओरडत आहे? ते पडदे शिवून आणायचे, कारण नाही तर मग पुढच्या गणपतीला
परत तसंच होणार, कारण एकदा ते पॅक करून ठेवलं की आठवण आदल्या दिवशी होते ना, म्हणून म्हटलं ते पण करून घेऊन येऊया. खिडकीचं पण पूर्ण ती विंडो पूर्ण क्लोज होतच नाही, खूप अडकते. मग त्याला बोलवलं आहे. अशी बरीचशी कामं आहेत आणि म्हटलं पेस्ट कंट्रोल करून घेऊया यावेळेला. हे तर ह्यावेळेला करायचं आहे, कारण असं हे जे आपलं फॉल सिलिंग ह्याच्यामध्ये कसं पाली वगैरे होऊ नयेत ना, किंवा काय असं मध्ये मध्ये असं गॅप असं त्याच्यामध्ये असं काय होऊ नये, झुरं तर नसतात म्हणा. पण आता छोटी मोठी किचन आहे म्हटलं थोडंफार होतंच, शक्यतो क्लीनच असतं, पण एकदा केलं की मनाचं समाधान. त्याच्यामुळे सगळे आज येणार आहेत. तर आता ठेवलं आहे चहा, सगळं आवरून झालं. आता चहा घेते पहिल्यांदा. आता 2-3 दिवस ना घर असं सुनं सुनं वाटतं, करमतच नाही. मग परत आपलं रुटीन चालू झालं की मग होतं सगळं, काय करायचं, असंच असते. बघा ना किती फुलांनी सजवलेलं, हे किती सुंदर वाटत होतं हे समोरचं टेबल जेव्हा बाप्पा होते तेव्हा. आणि आता कसं वाटतंय बघा ना. मी इकडे समोरच बसायची सारखी त्याच्याकडे बघत, काय चहा घ्यायला इथे, जेवायला इथे, कंटिन्यू हॉलमध्ये. दुपारचे 2:30 वाजले आणि आत्ता ती खिडकी लावणारी माणसं आली बघा. वाट बघून दमलो अक्षरशः. वेळेवर कधीच कोणी येत नाही. आमचं कसं असतं, आम्ही प्रत्येक वेळेला ना वेळेला दिलेल्या वेळेला पोचतो. दिलेल्या वेळेवर काम आटपायचा आमचा शक्यतो प्रयत्न असतो. आणि आम्ही दोघं पण, म्हणजे जर कोणी आम्हाला सांगितलं ना 11 वाजताचं टायमिंग दिलं तर आम्ही 11:45 हजर होतो. मला म्हणत असं असतं नेहमी ना, कोणाला पण वेट करायला लावायचं. आपल्याला वेळेत करायची सवय आहे ना, पण दुनिया तशी नसते. आता बघा हे खिडकी दुरुस्त करणारे हे येणार होते 1 वाजता, पेस्ट कंट्रोलला 10:30 वाजता, असं सगळं आमचं नियोजन होतं. तो आला आता 2:30 वाजता. आमचा उद्देश काय होता, 1ला आला तर 2, 2:30, 3पर्यंतचं काम होईल, आपल्याला थोडा आराम मिळेल. आणि मी काय झालं, पेस्ट कंट्रोलवाले येणार म्हणून पटापट डाळ खिचडी केली. आणि हे 1 वाजता येणार म्हणून आम्ही पटापट कसं 2 घास पोटात ढकलले, खाऊन घेतलं. तर हे आत्ता 2:30 वाजता आले. त्याच्यापेक्षा मी वाट बघत बसले आपले. आत्ता एकाने म्हटलं आता समजा आपण आराम केला आणि अचानक आले तर झोप मोड होते, म्हणून आम्ही आपले बसले आपले, आत्ता येईल मग येईल असं असतं. आणि सगळी कामं एका दिवशी काढली आहेत. पण आता पुन्हा रुटीन सुरू झालं की मग आपल्याला वेळ मिळणार नाही. मग त्यावेळेला कसं होतं, थोडा आराम तरी मिळेल. म्हटलं नेक्स्ट आपली सुट्टी येईल तेव्हा आपण निदान रिलॅक्स होऊ शकतो, आराम करू शकतो. ही सगळं कामं करून या. कारण हो पण कंटाळले, वैतागलेत आता. कसं असं नंतर पेशन्स होतं. सकाळी सकाळी आम्ही खूप उत्साहात होतो, बघितलं ना. माझ्यापेक्षा त्यांना कंटाळा येतो, कारण ते कसं आता उभं राहून तिथे काम करून घ्यावं लागतं. कारण नाहीतर मग ते लोक काही ना काहीतरी, माहिती आहे ना, कामाची सगळी वाट लागते. मी काय थोडा वेळ इथे बसेन, थोडे त्या बेडरूममध्ये जाऊन थोडंसं तरी लोळू शकते. पण आता ते कंटिन्यू तिथे उभे राहणार ते होईपर्यंत, असं आहे. आव्हांना म्हटलं किती वेळ उभे राहणार, थोडंसं बसा, बसून सूचना द्या, लक्ष द्या. म्हणजे ती घर घर त्याचा आवाज येतोय आणि धूळ पण उडते आहे सगळी. दरवाजा बंद केला. आता मी करते आराम आकाशच्या बेडमध्ये जाऊन. न्यूट्रलवरती जातो 8 वरती RPM. पहिला गेअर टाकला थोड्या वेळाने आकाशाला, तो बाईकचं काम करायला गेला होता ना, आणि आता तो पण तिथेच. 4:15 झाले. बाहेर जाय का आतले गेलं का आतमध्ये? कुठलं वाला स्टीलचं थांबा मला थांबा. एवढीच उघडायची. ही ढकलायची पुढे, हो नंतर ही ढकलायची पुढे, नंतर ही ढकलायची पुढे. हे आपण करू, शर्मिला नाही केलं पाहिजे. काय झालं होतं या खिडकीचं, ऐका काय झालं होतं ऍक्च्युली, व्हील तुटले होते खालचे, तुटले. त्यामुळे काय होतं, अडकत होते. अडकवलं. आणि खूप डिस्टन्स आहे ना, त्याच्यावर लोड येतो. एवढी उंच खिडकी नसते. ते आमचं जरा चुकलंच होतं. त्याच्यामुळे ही खिडकी तुकडे येतच नव्हती, खूप अशी ताकद लावायला लागायची. तर असा गेला आजचा दिवस. याच नोटवरती व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, टेक केअर.